अन्नदाता शेतकरी न्यूज विशेष बुलेटिन. बातमी पहिली. इंधन दरवाढीची अफवा आणि पेट्रोल पंपांवर गर्दी. नमस्कार, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका उडाल्यानं त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे. इंधन महाग होणार किंवा पुरवठा ठप्प होणार अशा अफवांनी राज्यभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. कुठे झाली गर्दी? छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, परभणी, नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर झुंबर उडाली आहे. कारण काय? सोशल मीडियावर युद्धामुळे इंधन साठा संपणार अशा मेसेजेसमुळे नागरिक घाबरले असून मिळेल तितके पेट्रोल डिझेल भरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाचे स्पष्टीकरण. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की भारताकडे पुढील 50 दिवस पुरेल इतका मुबलक इंधन साठा शिल्लक आहे. 25 दिवस कच्चे तेल आणि 25 दिवस शुद्ध पेट्रोल डिझेल शिल्लक आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे सरकारने आवाहन केले आहे. दुसरी महत्त्वाची बातमी. राज्याच्या राजधानीतून मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 7वा दिवस असून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 293चा प्रस्ताव. आज सभागृहात कलम 293 अन्वये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये दावोस दौऱ्यातील करार आणि वाढत्या राजकोषीय तुटीवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ऊर्जा मंत्र्यांनी आज विधानसभेत माहिती दिली की मार्च 2026 पर्यंत राज्यातील कृषी पंपांना 100% सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थसंकल्प कधी? येत्या 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः बळीराजाचे डोळे लागले आहेत. शेती विशेष अपडेट. द्राक्ष निर्यात संकट. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक धोक्यात आल्यानं सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवावी लागत आहेत. या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. शेती आणि बाजारातील ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.